1947 भारत स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सगळं संपलं नव्हतं. खरं युद्ध आता सुरू होणार होतं. भुकेला देश, फाळणीच्या जखमा, रिकामा खजिना आणि या सगळ्याच्या मध्ये एक माणूस उभा होता. पंडित जवाहरलाल नेहरू. ते पंतप्रधान झाले, पण त्यांना सत्ता मिळाली नाही. त्यांना मिळाली एक तुटलेला भारत जोडण्याची जबाबदारी, अशिक्षित जनता, उद्ध्वस्त अर्थव्यवस्था आणि भवितव्याबाबत असंख्य प्रश्न. नेहरूंनी निवडला संघर्षाचा नव्हे, उभारणीचा मार्ग. भाकरा नांगल, हिराकूड, धरणे उभी राहिली, कारखाने सुरू झाले. नेहरू म्हणाले होते, ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे आहेत, पण त्यांची खरी ताकद लोखंडात नव्हती. ती होती शिक्षणात, विज्ञानात आणि विचारात. IITsची स्थापना झाली, संशोधनाला दिशा मिळाली. भारत अंधारातून ज्ञानाकडे चालू लागला. जग 2 गटात विभागले जात होते, अमेरिका, रशिया. पण नेहरूंनी भारताला कोणाच्याही सावलीत उभं केलं नाही. अलिप्ततावाद. भारत स्वतंत्र होता, विचाराने आणि निर्णयाने. पण इतिहास सरळ नसतो. चीन युद्ध, आर्थिक अडचणी, नेहरूंवर टीका झाली, प्रश्न विचारले गेले, पण त्यांनी लोकशाहीवर कधीही तडजोड केली नाही. नेहरू गेले, पण त्यांनी घडवलेला भारत आजही जिवंत आहे. लोकशाही, विज्ञान आणि स्वप्न पाहण्याचं धाडस. पंडित जवाहरलाल नेहरू ते फक्त भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते, ते भारताच्या भविष्याचे शिल्पकार होते.